काय झालं म्हणजे काय ना काहीतरी व्हायलाच हवं, काय ना काहीतरी असं ट्रॅजेडी आणि काय ना काहीतरी सीन असा व्हायलाच हवा. तर मी लँड झाली आणि 15-20 मिनटं 11 वाजता लँड झाली. 15-20 मिनटं आम्ही टॅक्सी केला आणि हाफ डोर ओपन झाला. मी पाठीच सेकंड लास्ट रूममध्ये बसलेली. मी फटाफट डिप्लेन झाली. मग मी बोलली की मला बे टू बे ट्रान्सफर देणार का, म्हणजे त्या दुसऱ्या एअरक्राफ्टमध्ये मी डिरेक्टली जाऊ शकते का. तर ते बोलले असं नाही होऊ शकत. मग मी धावत धावत किती अनाऊन्समेंट्स होतात यार, इकडे माझं डोकं दुखायला लागलं आणि मी जागी आहे रात्रभर. हां, तर मग मी फटाफट ते ट्रान्सफरमधून धावत 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 मी गेटवर पोचली. म्हणजे मी डेड हेडिंग जात होती भुवनेश्वरला आणि त्या गेटवर पोचल्यावर मला ते बोलतात की नाही, बोर्डिंग कंप्लीट आणि नाव इट्स टू लेट. तर मी बोलली आता काय करायचं, मग आता गेली माझी मिस झाली फ्लाईट. मग मी OCCला बोलली की असं झालं, मी काय करू. तर दे आर लाईक की बॉम्बेची फ्लाईट बुक करणार. आणि मग हे सगळं मी त्यांना पहिलेच सांगितलं की म्हणजे 12च्या आसपास मी त्यांना सांगितलं आणि 1 तास होता त्या डिपार्चरला. 1 वाजता फ्लाईट होती मुंबईला. पण त्यांनी, मी सारखं रॉसमध्ये रिफ्रेश करून बघते, काहीच नाही. आणि 12:30 वाजता त्यांनी मला 2 वाजताची फ्लाईट दिली. म्हणजे अर्धा तास काय करतो ते माहीत नाही. 5 मिनटाचं काम होतं. आणि ते नंतर मी OCCला कॉल केला तर ते आले की ती जी 1 वाजताची फ्लाईट आहे ती क्लोज आहे, आता मग तुला 2 वाजताच्या फ्लाईटने जावं लागेल. आणि आता मी बघते ना, तर 2 वाजताची फ्लाईट अजून डिले होऊन 2:30 वाजताची फ्लाईट आहे. आणि काहीच माझं फर्स्ट साइन इन, म्हणजे मी फ्लाईटच्या 1 तास आधी मला साइन इन करावं लागतं, ते 3:30 वाजता होतं रात्री. मी बिलकुल झोपली नाही आहे आणि मला असं एकदम गरगरल्यासारखं होतं आहे ना, आणि मला कळतच नाही आहे की काय चाललं आहे करून. आणि आता 2ची फ्लाईट 2:30ला टेक ऑफ करणार, मग 3:30 4:30 वाजता लँड करणार, मी 5:30 वाजता घरी पोचणार. आणि मी अक्षरशः कॅब किती वाजता बोर्ड केली तुम्हाला सांगू, मी कॅब 2:45ला बोर्ड केलेली. म्हणजे तुम्ही इमॅजिन करा मी केव्हाची निघाली. आणि हे माझं जे ड्युटी पिरियड किती झालं, 15-16 तास. आणि ह्या सगळ्यांमध्ये मला फक्त 45 मिनटाची जी माझे फ्लाईट टाईम होता ना, 45 मिनटं मुंबई ते अहमदाबाद, त्याची फक्त सॅलरी मिळणार आहे. आणि मी ऑलमोस्ट 16 तास घालवले या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि मला एकदम कळेनासं झालं आहे. मला फक्त ना असं आहे की मला लवकरात लवकर घरी जायचं आहे. आणि मी झोपू पण नाही शकत, कारण मी 5 वाजता घरी पोचेन. तर मे बी मी जिमला जाईन फटाफट. आणि आता इकडे खूप सारे ऑप्शन्स आहेत, पण मला काय घ्यायचं मन नाही आहे.